उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जी शपथ घेतली त्याच्यामध्ये अजित, आशाताई, अनंतराव पवार म्हणून मी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो. ही शपथ आम्हाला परत कधी ऐकायला मिळणार नाही. शेवटची सलामी ज्या वेळेला दिली जात होती ती सलामी ते मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला पाहायला मिळावी असे कार्यकर्ता म्हणून एक दांडगी इच्छा आणि स्वप्न आमच्या सगळ्यांचं होतं. ते अपूर्ण राहिलं याची वेदना ही नेहमीच मनामध्ये राहील. पण त्यांनी जे महाराष्ट्रासाठी केलं ते प्रेम महाराष्ट्राकडून कदाचित त्यांना ते असताना अनुभवायला मिळालं नसेल. पण मी माझ्या भगवंताचरणी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करीन ते जिथं कुठं असतील तुझ्यापाशी तिथलं उजवं स्थान तू त्यांना दे आणि आमच्या सगळ्यांच्या मनातल्या भावना ह्या तू त्यांच्यापर्यंत पोहोचव आणि त्यांना लवकर परत जन्म घेऊन या महाराष्ट्राच्या मातीतच पाठव. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न ही पूर्ण करण्याची ताकद आणि क्षमता आणि पाठबळ आज आम्ही सगळेच मिळून सुनेत्रा काकींना देऊ. पण त्या व्यक्तीची जागा ही कोणी भरून काढू शकणार नाही. ते दुःख ते खंत एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये राहील. खुल्या मनाने प्रशंसा करणारा, कधीही जातीपातीचं राजकारण न करणारा, एक महिला म्हणून किंवा पुरुष म्हणून भेदभाव न करणारा, आम्हाला सगळ्यांना तितकं स्थान देणारा हा एक खुल्या मनाचा नेता आम्ही गमावला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ कधी आमच्या कोणावर येईल असं कधी वाटलं नव्हतं. पण आज अंतःकरणापासून मी त्यांना आदरांजली अर्पण करते आणि त्यांच्या सहित ज्या इतर मान्यवरांना सुद्धा आज इथं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण आहोत. मी त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करते आणि आपण मला त्यांच्या शोक प्रस्तावावर आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते. आणि शेवट फक्त इतकंच बोलीन, एकच वादा, अजितदादा.